अंतःकरणापासून ते परमार्थापर्यंत, इतिहासापासून ते पेशव्यापर्यंत 2 नाते फार खतरनाक आहेत. काका मला वाचवा आणि मामा. कोणी पत्रकार असतील तर टिप्पणी करतील 100%. 2 पद फार घातक आहेत, मामा आणि काका. तो महाभारताच्या काळात एक आंधळा मामा आहे, त्याचं नाव धृतराष्ट्र, आणि त्याचा मेहुणा फार विचित्र, जीजो सुनो. आपल्या प्रपंचात बायकोचा भाऊ कारभारी नसावा. ज्यांच्या घरातही त्यांचं महाभारत झालं हे माझ्याकडनं लिहून. मामा मामा तसाच, भांजे सुनो. वाट लावली सगळी त्याची आणि त्या कुळाची पण. श्रोते हो, असा मामा संपल्या विना जीवनात त मामा म्हणजे आनंद नाही, यासाठी हा मामा. विठू दांडू चेंडू लगोऱ्या नाना परी खूप खेळ झाले, आणि गोपाळ म्हणाले आता झाली, आता झाली, आता झाली, आता वेळ म्हणते झाली, आता वेळ म्हणते अनाशी डोळ्या. हा एक समन्वय राजकीय आहे, धार्मिक आहे, सामाजिक पण परिवर्तन आहे की मंडप सौजन्य आदरणीय वडार समाज वडी यांनी दिलं. आणि वडी या समस्त ग्रामस्थांना मी खूप धन्यवाद देतो. स्पीकर, प्रकाश मंडप, अन्नदाते, आयोजक, नियोजक, निमंत्रक, उपासक, पत्रकार, मीडिया तंत्र, अन्नदान करणारे लोक, पाहुणे, प्रमुख पाहुणे, परिसरातल्या लेकी बाळा जावाई सगळे जे कोणी त्यांच्या जीवनात कृतकृत्यता प्राप्त व्हावी आणि असा समन्वयाचा काला तुमच्या माझ्या जीवनात व्हावा आणि जीवन उद्धरून जावं ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. सगळ्यांचे खेळ झाले आणि परमात्मा आणि गोपाळ एकत्र आले. वेळ होऊन गेले, स्वयंपाक तयार आहे, आता चला. परमात्म्याने तेवढ्यात प्रॉब्लेम केला, म्हणजे काय, आपापल्या घरी जाऊन शेदोऱ्या आणा. तो कोणत्या, सत्वगुणाच्या, उत्तम वर्तणुकीच्या, चांगल्या आचरणाच्या आणा. त्या आणल्या आणि मग एकत्र सगळे बसले. शुकदेव वर्णन करतात, बिभ्रत बेणुम जठर पठयो हो, कमळाच्या पाकळ्या असाव्यात आणि मध्यस्थानी स्त्रीकेशर पुकेशर असावे. तद्वत परमात्मा मध्यस्थानी उभा राहिला. गोपाळांना समवेत बसवलं, पण तो काला वैष्णवाखेरीज अन्यांना नाही. स्वर्गीचे अमर इच्छिताती लोका मृत्यूरूपी व्हावा जन्म आम्हा. हा काला फक्त गोकुळात जसा झाला, जसा यमुनेच्या तीरावर झाला, तसा गोदेच्या काठावर वडी गावात आज झाला, असा अखंड व्हावा प्रार्थना करून मी माझ्या शब्दांना विराम देतो. मी रत्नेश्वर रामपुरीला बोललो होतो, वेळ माझा संपलाय. पण सुभाषबा, माझं मी वैयक्तिक काही मांडत नाही, परंतु व्यासांच्या 18 पुराणापैकी ब्रह्मपुराण नावाचा ग्रंथ आहे. कोणता? ब्रह्मपुराण. आणि ब्रह्मवैवर्त पुराण, त्यात गौतमी खंड आलाय. कोणता? म्हणजे ब्रह्मगिरीच्या त्र्यंबकेश्वरच्या गंगेच्या उदयापासून ते गोदावरी जिल्ह्यातल्या आंध्र राज्यातल्या बरं का राजमहेंद्री पर्यंत दक्षिण आणि उत्तर गोदावरी गंगेच्या काठाच्या गावाला विशेष महत्व आहे. श्लोक सांगतो तुम्हाला मी. लक्षम प्रदक्षिणाम पृथिव्याम, 1 लक्ष पृथ्वीच्या प्रदक्षिणा केल्यानंतर जे पुण्य आपल्याला मिळतं ते सगळं पुण्य गंगा स्नानेन तत्फलम. आणि अशा पवित्र तीरावर तुम्ही राहताय, तुम्हा सगळ्यांना वंदन. निवळीवर नाही, मला दादांच्या चिरंजीवाचा फोन आला, ते जुनाच प्रेम आहे, अत्यंत प्रेमाची गाव आहे. पूर्वी या प्रभागात सुरेश बुवा तुमच्या सगळ्यांच्या कृपेनं सुभाषबांच्या मार्गदर्शनाने मी खूप फिरलो आहे. आता बाहेर फिरणं होतं, आपल्याकडच्या तारखा येतात पण उशिरा येतात. यांची मीटिंग होईपर्यंत आमची फिटिंग होते तिकडे महाराष्ट्रात, त्यामुळे इकडे येणं होत नाही. तर आपल्यासारखा समाज अन्यत्र पाहायला मिळत नाही. आणि त्यातली त्यात हा जो भाग आहे हा प्रभावती नगरीचा, तो वेदांतांचा, अभ्यासकांचा, विचारवंतांचा, फडकऱ्यांचा, परिवर्तनवाद्यांचा, एवढ्या मोठ्या मातासंख्या असंख्य संख्येनं जमणं आणि पुरुष एकसंघ जमणं ही गोष्ट इतकी सोपी नाही.
तुमच्या सगळ्याच्या भक्तिप्रेमाला मी कोटी कोटी अभिवादन करतो आणि विषय थांबवतो. हा काला मुदा घेऊन या करी आणि पेंद्या वाटितो शिदोरी. परमात्माच आपल्या करकमलानं हा शिदोरीचा प्रभाग वाटतो. भानुदास गीती गात आणि प्रसाद देतो पंढरीनाथ ज्ञानेश्वर. हॅलो, इथं रुमाल धरा, काय ते उपरण खाली धरा. विठ्ठल जय जय विठ्ठल, जय विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, विठ्ठल जय जय विठ्ठल. शिंकेला विजले दुरी होतो तिहा देवीवरी. तुले वारे Holy